नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पण थोडा उशीर झाला या पाठामध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 6 पण थोडा उशीर झाला या पाठाचा अभ्यास करत आहोत। या पाठाचा हा सेशन क्रमांक 3 आहे। आपण या आधील पाठामध्ये लेखकाद्वारे केलेले वर्णन विस्तारित रूपाने शिकलो। त्यामध्ये लेखकाने कामाच्या ठिकाणी असलेले वातावरण, तणाव याचे वर्णन केलं आणि नंतर घरातील लोकांच्या आठवणी त्याला येऊ लागल्या आणि त्याचं मन थोडं हळवं झालं। आता पाहूया पाठाच्या पुढील परिच्छेदामध्ये लेखक आपल्याला काय सांगणार आहेत। सगळ्यांनी पान क्रमांक 22 काढायचा आहे। या अगोदर आपण लेखकाने सांगितलं की त्यांच्या वडिलांना सुद्धा त्यांच्याविषयी फार अभिमान वाटायचा। आई फार हळवी होती आणि जेव्हा लेखकाला त्याच्या पाठीवरती बंदुकीच्या गोळीचं रण पाहिलं लेखकाच्या पाठीवर, तेव्हापासून त्यांची आई आजारी पडली होती। ती अंथरुणावरती अजून पण तशीच होती, म्हणजे ती ह्या आजारातून बाहेर अजून आलेली नव्हती। लेखकाला एका बाजूला त्यांच्या कुटुंबाबद्दल वाटणारं प्रेम, लेखकाला एकीकडे त्याच्या घरातील कुटुंबातील व्यक्तींबद्दल प्रेम दिसून येते, तर दुसरीकडे आपल्या देशप्रेमाबद्दल पण लेखक सांगत आहे की त्यांची अंतिम इच्छा आहे लेखकाची की त्यांना वीरमरण यावं, देश सेवा करत असताना त्यांना वीरमरण यावं आणि वीरमरण आल्यानंतर आपल्या देशाच्या, भारताच्या तिरंग्या या ध्वजामध्ये त्यांचं अंत्यसंस्कार व्हावे। आणि हे होत असताना त्यांच्या आईवडिलांनाही, त्यांच्या कुटुंबातील लोकांनाही त्यांच्याबद्दल अभिमान वाटेल, त्यांचं ऊर, त्यांचं हृदय, त्यांचं मन लेखकाबद्दल कृतकृत्य होईल। आता लेखक पुढे सांगत आहेत की काल सकाळीच गावाकडून आलेल्या सुखदेवने गावाकडचा सांगावा सांगितलेला आहे। सुखदेव हा सुद्धा लेखकाबरोबर तिथे काश्मीरच्या सीमावरती काम करत होते आणि ते अलीकडेच गावी जाऊन आले होते आणि गावावरनं आल्यानंतर त्यांनी लेखकांसाठी सांगावा म्हणजे निरोप आणलेला होता। लेखक सांगत आहेत की माझ्या आईचं दुखणं वाढलं होतं। आईने त्याच्यासोबत निरोप पाठवला होता। तिचा प्रत्येक शब्द माझ्या अंतरंगाचा ठाव घेत होता। म्हणजेच बघा इथे लेखक कधी थोडे भावविभोर झालेले आहेत की जेव्हा सुखदेवने त्यांच्या आईचा निरोप आणला ना, तेव्हा त्या आईचा प्रत्येक शब्द लेखकाच्या काळजाला भिडला होता, अंतरंगाचा ठाव घेत होता की त्यांच्या मनामध्ये प्रत्येक शब्द लेखकाच्या मनामध्ये घर करून राहिला होता। मी आजारी आहे, पण तू माझी काळजी करू नको। घरातले सगळे माझी नीट काळजी घेतात, मला जपतात। तू आपल्या भारत मातेला जप, तिचं रक्षण कर, तिची काळजी घे। आता बघा लेखक सांगत आहेत की एवढ्या आजारी अवस्थेमध्ये प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या जीवनाचा आपला जर शेवट येत असेल तर आपल्या मुलाला एकदा तरी डोळे भरून पाहावं, असं प्रत्येक आईला वाटत असतं। लेखकाच्या आईचा पण कदाचित तो क्षण आलेला असेल। त्यांना लेखकाच्या आईलाही वाटत असेल की शेवटच्या क्षणी तरी आपल्या मुलाला डोळे भरून पाहावं, पण आपला मुलगा कुठेतरी आपल्या कर्तव्यामध्ये कमजोर पडेल आणि तो पडू नये म्हणून आजारी आई आपल्या मुलाला काय सांगत आहे, मी आजारी आहे पण तू माझी काळजी करू नको, कारण की घरातले माझे सगळे नीट काळजी घेतात, मला जपतात, पण तू माझी काळजी न करता आपल्या भारत मातेचं, आपल्या देशाचं रक्षण कर, आपल्या देशाची काळजी घे, आपल्या भारत मातेचं काळजी घे, आपल्या भारत मातेला जप, तिचं रक्षण कर तू, आणि तू आपल्या भारत मातेचं म्हणजे मातृभूमीची काळजी घे। एक जन्मदाती आपल्या मातृभूमीबद्दल आपल्या मुलाला सांगत आहे की तू माझी काळजी न करण्यापेक्षा आपल्या मातृभूमीची काळजी कर। धन्य ही माता जिने आपल्या मुलाला जन्म देऊन आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी पाठवलं। सगळ्याच आईंचं मन एवढं कठोर नसतं की आपल्या मुलांना अशा सैनिक क्षेत्रामध्ये पाठवायला बऱ्याच आई, बऱ्याच माता, बऱ्याच जननी तयार नसतात। आणि जेव्हा आईचे हे वाक्य त्याने ऐकलं, लेखक सांगतायत की माझं मन ढसाढसा रडत होतं, की लेखक आक्रोश करून रडत होतं, जोरजोराने रडत होतं। डोळ्यातलं पाणी हटेना, जीव घाबरागुबरा होऊ लागला, मन सैरबैर झालं, तसा मी उठलो। आता बघा लेखक सांगतात की आईचा कदाचित शेवटचा क्षण आला असेल आणि आईचे हे शब्द ऐकून अजून लेखक सैरबैर झाला, काळजीने, आईच्या काळजीने तो
व्यथित झाला, त्याचं मन घाबरंघुबरं झाला, डोळ्यातलं पाणी आईच्या आठवणीने थांबेना आणि आईची काळजी त्याला वाटू लागली. म्हणून तो तसाच उठला आणि मेजर साहेबांच्या पुढे जाऊन उभा राहिला. माझी अवस्था पाहून त्यांचंही मन हेलावलं. त्यांनी माझी रजा तात्काळ मंजूर केली. आता बघा, इथे लेखक सांगत आहे की जेव्हा लेखकाची अवस्था मेजर साहेबांनी पाहिलं तर त्यांना सुद्धा लेखकाच्या मनातील ती आईविषयीची काळजी जाणवली. त्यांचं मन हेलावून गेलं आणि त्यांनी लेखकाची रजा 15 दिवसाची सुट्टी, जितकी दिवसाची सुट्टी लेखकाने सांगितली असेल ती तत्काळ मंजूर केली. कसा बसा सामानाचा पसारा आवरून गावच्या वाटेला लागलो. आता लेखकाने जे त्याच्या हातामध्ये येईल, जे सामान त्याला मिळेल, त्याने तो सामानाचा पसारा कसा बसा आवरला आणि गावच्या दिशेला तो निघाला. 8-10 दिवसांचा प्रवास. वेळ सरता सरत नव्हता. आता बघा, इथे लेखकाने सांगितलेलं आहे की त्याला ज्या ठिकाणाहून तो निघाला तर गावी येण्याच्या स्थळी, त्याच्या घरी येण्याचा जो प्रवासाचा कालावधी होता तो किती दिवसांचा होता? 8-10 दिवसांचा होता. आणि ह्या प्रवासामधला जो वेळ होता तो सरता सरत नव्हता, रस्ता कट्टा कटत नव्हता. लेखकाने असं का सांगितलेलं आहे की त्याचा वेळ सरता सरत का नव्हता? कारण की त्याच्या मनामध्ये एक काहूर माजलेला आहे. एकीकडे त्याची आई खूप आजारी आहे आणि आईला त्याची फार आठवण येते. पण त्यापेक्षा आता जेव्हा आईचे हे शब्द ऐकले तर लेखकाला तिच्याविषयी काळजी वाटू लागली, तिची हुरहुर वाटू लागली आणि त्याचं मन सैराबैरा झाला. त्याला असं जाणवू लागलं की कधी तो एकदा जातो आणि आईला मिठी मारतो, आईचा तो मायाळू स्पर्श, तो वात्सल्यपूर्ण प्रेम अनुभव पुन्हा एकदा घेतो. याच्यासाठी त्याचा जीव कासावीस झाला होता आणि त्यामुळे हा 8 दिवसाचा जो प्रवासाचा वेळ होता लेखकाला फार सरता सरेना असा झाला. तो रस्ता त्याला कट्टा कटत नव्हता. कधी एकदाचा आईला पाहीन असं झालं होतं. लेखकाला असं वाटलं होतं की कधी तो आईला जातो, आईला भेटतो, आईचे ते खडबडीत हात आपल्या गालावरून फिरावेत. आलं माझं लेकरू असं म्हणत आईनं कुशीत घ्यावं आणि मीही आसुसलेल्या मनाने तिच्याकडून लाड करून घ्यावेत, असे विचारांचं काहूर डोक्यात माजलं होतं. मग बघा, एकीकडे वेळ जाता जात नव्हता आणि आईची क्षणोक्षणी येणारी आठवण, आईचे प्रत्येक बोल की आई कशी आपल्याला म्हणते, लेखकाला म्हणायचे आलं माझं कोकरू, आलं माझं लेकरू आणि आईने त्याला कुशीत घ्यावं, हे सगळ्या गोष्टीने त्याचं मन अत्यंत डोक्यामध्ये प्रत्येक आठवण, प्रत्येक क्षण त्या लेखकाला आता तो जाईनासा झाला होता. गावच्या वेशीवर आलो. आता बघा, लेखक त्याच्या गावी पोहोचलेला आहे. त्यावेळेचं वर्णन लेखकाने ते केलेलं आहे की गावच्या वेशीवर आलो तसं तो हातातलं आईने कुशीत घ्यावं आणि मीही आसुसलेल्या मनाने तिच्याकडून लाड करून घ्यावेत, असं विचारांचं काहूर डोक्यात माजलं होतं. तर लेखकाच्या मनामध्ये अनेक नाना तऱ्हेचे विचार येत होते. गावाच्या वेशीवर आलो तसं जो तो हातातलं काम सोडून कावराबावरा होऊन माझ्याकडे पाहू लागला. आता बघा, जसं लेखक आता इथे वर्णन करत आहे, लेखक गावी आलेत तर गावच्या वेशीवरती आले ना, बॉर्डरवरती आले, तसेच ते गावातले लोक आहेत ना, सगळं लेखकाकडे कावरे बावरे होऊन भीतीने लेखकाकडे पाहू लागले. गावातल्या पाराजवळ पोहोचलो तसं काहीतरी विपरीत घडलंय हे मी ताडलं. आता इथे बघा, लेखक काय सांगतात की जसे ते गावातल्या पाराजवळ, पार म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं की एखादं झाड असतं त्याच्या बाजूला जो ओटा बांधलेला असतो, ह्या आधील पाठामध्ये पण आपण पाहिलं होतं की नाही, स्वप्न विकणारा माणूस या पाठामध्ये आपण पाहिलं होतं. तर ते पाराजवळ जसं लेखक पोहोचला ना तर त्याला अंदाज येऊ लागलं की काहीतरी विपरीत घडलेलं आहे, काहीतरी वाईट घडलेलं आहे, हे मी ताडलं. ताडणे म्हणजे अंदाज घेणे. हातातले जाडजूड ट्रंका तिथंच टाकून घराच्या दिशेनं धावत सुटलो. तर लेखकाला आता जाणवलं की काहीतरी नक्कीच वाईट घटना घडलेली आहे, वाईट प्रसंग घडलेला आहे. हातामध्ये जे काही सामान होतं त्याने तिथेच टाकलं आणि तो घराच्या दिशेने धावू लागला. गावच्या वेशीपासून माझ्या मागून येणारे गावकरीही धावू लागले. मी वाड्याच्या दरवाजातून आत पाऊल टाकताच बहिणी माझ्या गळ्यात पडून रडू लागल्या. आता बघा, जसं लेखकाला कळालं की काहीतरी विपरीत घडलेलं आहे, त्याने आहे ते सामान टाकलं आणि तो घराच्या दिशेने पाहू लागलं. त्याच्या पाठीमागे गावातील लोकही पळू लागले आणि लेखक जेव्हा वाड्याच्या दरवाजामध्ये म्हणजे घराच्या दरवाजामध्ये त्याने पाऊल टाकलं त्या क्षणालाच त्यांच्या बहिणी त्याच्या गळ्यात पडून जोरजोराने रडू लागल्या. आता इथे बघा, लेखकाने आपल्याला हे वर्णन दाखवलेलं, हे आपण काय म्हणतो, पाळ. हा जो ओटा असतो त्याला बसण्यासाठी वगैरे स्थान असतो त्याला आपण म्हणतो पाळ. लेखक पुढे म्हणतात की भाऊबंद पडवीत ठिक्याच्या तळवाटावर खाली माना घालून बसले होते. भाऊबंद म्हणजे घरात त्यांचे नातेवाईक, गावातील आप्तेष्ट, त्यांची भावकी, हे सगळे
पडवीमध्ये, पडवी म्हणजे अंगण आणि माझघर यामधील जी जागा असते त्याला पडवी म्हणतात. सगळे घराच्या पडवीमध्ये ठिक्याच्या तळवाटाखाली मान घालून बसले होते. सगळे आहेत ना गुडघ्यामध्ये मांडा घालून बसलेल्या होत्या. म्हणजे घरामध्ये जेव्हा काय वाईट प्रसंग होतं तर ते असे वाईट रडण्याचं वगैरे त्यांना, म्हणजे पुरुष मंडळी, स्त्रिया कशा जरा जोरजोराने रडत असतात, पुरुष मंडळी असं काही दुःख झाल्यावरती त्यांना आपलं मन आवरता येत नाही, त्यामुळे मग ते अशा रीतीने बसतात. मानाखाली घालून बसणे म्हणजेच त्यांना दुःख होणे. माझी नजर मात्र घरभर फिरत होती. माझी आई कुठे दिसते का? आता बघा, लेखक घरातील सगळे मंडळी त्यांना दिसले, पण लेखकाची आई त्यांना दिसली नाही. आणि जेव्हा ते गावाच्या वेशीवर आले तेव्हाच त्यांनी पाहिलं, घराच्या पाडाजवळ असलेल्या त्या ठिकाणावरून पाहिलं की घराच्या आजूबाजूला गर्दी जमलेली आहे. त्यांनी थोडा अंदाज घेतला आणि जेव्हा ते घरात त्यांनी सगळीकडे नजर फिरवली, त्यांना त्यांची आई दिसेना. त्यांना असं वाटू लागले की आई कुठून तरी येईल, माझं लेकरू आलं, माझं लेकरू आलं, असं ते आवाज लेखकाच्या कानावर पडतील. ह्या तिच्या आवाजातल्या शब्दांचा कानोसा मी घेत होतो. कानोसा घेणे की अंदाज घेणे की कुठे आहे, मला आई दिसत का नाहीये, आईला कळालं कसं नाही मी आलेलो आहे, आणि मी आल्यानंतर लगेच आई माझं बाळ माझं लेकरू करून आलं का, म्हणजे असे शब्द कानावर का नाही आले. तिच्या त्या थरथरत्या स्पर्शाला माझं मन आतुरलं होतं. पण यापुढे माझी आई मला कधीच दिसणार नव्हती. आता बघ, अत्यंत भावनिक प्रसंग आहे हा, की लेखकाला तिच्या आईचा तो स्पर्श थरथरतात. आई खूप वयस्कर झाले होते. मग बघा, अत्यंत वृद्ध झाल्यानंतर म्हातारे माणसांचे काही अवयव हात सारखे थरथरत असतात, मान सारखे थरथरत असतात. पण अशा या थरथरत्या स्पर्श लेखकाला हवा असा वाटत होता. ते लेखक त्या स्पर्शासाठी आतुर झाले होते, व्याकुळ झाले होते. लेखक म्हणतात की तिच्या त्या थरथरत्या स्पर्शाला माझं मन आतुरलं होतं. पण आता लेखकाला कल्पना आली होती की यापुढे माझी आई मला कधीच दिसणार नव्हती. लेखकाने जाणून घेतलं होतं की मला माझी आई कुठेच दिसत नाही. याचा अर्थ आहे की आई मला सोडून गेलेली आहे. मी तिला भेटायला आलो होतो, पण थोडा उशीर झाला. आता बघा, लेखक सांगतायत की माझ्या त्या आजारी आईला मी भेटायला आलो होतो, पण मला यायला थोडा उशीर झाला. तर कळालं ह्या पाठाचं शीर्षक, पण थोडा उशीर झाला, का दिलेला आहे की लेखक काही दिवसा अगोदर, काही क्षणा अगोदर आला असता तर लेखकाला त्याच्या आईचं शेवटचं ते स्पर्श, शेवटचं ते आईचं दर्शन मिळालं असतं. पण काही क्षणासाठी, काही वेळासाठी लेखकाला यायला उशीर झाला आणि आईनेही आपल्या त्या लेकराला डोळे भरून पाहिले नाही आणि लेखकालाही त्या आईचं शेवटचं दर्शन घेता आलं नाही. म्हणून लेखक म्हटला की एकीकडे माझ्या मातृभूमीचे सेवा करताना ह्या जन्मदात्रीला भेटायला मला खरंच थोडा उशीर झाला. विद्यार्थी मित्रांनो, कसा वाटला पाठ? अत्यंत भावनिक असा हा पाठ आहे. मनाला कुठेतरी भावून जातो. ह्या पाठाच्या शेवटी जे लेखकाने शब्द बोललेले आहेत, जे वाक्य बोललेले की मला थोडा उशीर झाला, की आपल्या आईचं शेवटचं दर्शन तो घेऊ शकला नाही आणि या प्रसंगावरून त्याच्या मनाला ती हुरहुर राहिली की थोडा अगोदर आलो असतो तर मला आई भेटली असती, आईचं शेवटचं दर्शन मला मिळालं असतं. आणि ह्यामुळेच या पाठाला शीर्षक देण्यात आलेला आहे की पण थोडा उशीर झाला. हा पाठ अभ्यासताना आपल्याला देशासाठी दिवस रात्र, अहोरात्र देशासाठी आपला जीवन वाहून घेणाऱ्या या सैनिकांचं वर्णन पाहायला मिळतं. एकीकडे आपण निश्चिंत होऊन जीवन जगत असतो, तर दुसरीकडे हे आपले सैनिक बंधू दिवस रात्र आपल्या मातृभूमीचं रक्षण करत असतात, आपल्या देशावरचं प्रेम व्यक्त करत असतात. मग आपण ह्या देशाचे नागरिक म्हणून आपलेही काहीतरी कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य सगळ्या देशातील नागरिकांनी ह्या कर्तव्यांची जाणीव ठेवली पाहिजे. आपल्याला सुद्धा देशसेवेसाठी अशा रीतीने वाहून घेता आलं पाहिजे. हा पाठ इथे संपतो. या पाठातील जो स्वाध्याय आहे तो आपण पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.